शेड्यूल कास्ट मधून जे बौद्ध झालेले आहे त्यांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय झालेला आहे। जर आपण त्या कॉलम मध्ये जात लिहिली नाही तर मात्र आम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही आहे। त्यामुळं सर्व आमच्या बौद्ध जनतेला आव्हान आहे की धर्म आपला बौद्ध लिहा, पण खाली आपली जात लिहिणं अत्यंत आवश्यक आहे। आम्ही हा प्रयत्न केला की जात न लिहिता त्या ठिकाणी नंबर लिहायचा, पण समाज कल्याण सामाजिक न्याय खात्याचं म्हणणं असं, माझं खातं आहे तिथे, पण अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे नंबर बदलत असतात, म्हणजे अनेक जाती ऍड होतात, कधी काय त्यामध्ये ड्रॉप होतात, त्यामुळे नंबर टाकला तर पुढे अडचण होईल। म्हणून जर शेड्यूल कास्टचा फायदा हवा असेल तर खाली आपली शेड्यूल कास्ट मधली जी जात आहे, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे आणि सर्वात मोठी जात महार समाजाची आहे, जी बौद्ध झालेली आहे। वर बौद्ध लिहिलं तर लोकांना माझं निवेदन आहे की आपण आपली जात खाली लिहिणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपलं नाव शेड्यूल कास्ट मध्ये जाणार नाही। तर तो एक सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळे प्रचार करावा। वर्षी ज्या इलेक्शन आहे असेंब्लीच्या, त्यामध्ये त्या ठिकाणी बीजेपीला फार मोठं त्या ठिकाणी जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। आणि आमचा नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स हा जो पक्ष आहे, या पक्षामध्ये आरपीआय आहे आणि रिपब्लिकन पक्षामध्ये मी आहे, आणि मी आता तिसऱ्यांदा राज्यसभेवर मी आलेलो आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एबी फॉर्मवरून निवडून आलेलो आहे। म्हणजे मला बीजेपीने जरी तिकीट दिलं असलं तरी सगळे खासदार मला पाठिंबा देण्यानंतर त्यांचेच होते, त्यामुळं मी आरपीआयच्या तिकिटावर निवडून आलेलो आहे। आणि आतापर्यंत मी काँग्रेसच्या अलायन्स मध्ये 3 वेळा मी लढलो होतो इलेक्शन, त्यावेळेला काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी सिंबॉलवर मी लढलो नव्हतो, मी माझ्या पक्षाच्या आणि कधी इंडिपेंडंट असं सिंबॉल मी घेतलं होतं। त्यामुळं मी आरपीआय म्हणून मी त्या एनडीए मध्ये आहे आणि माझी खासदारकी आरपीआय म्हणून आहे। तिसऱ्यांदा मला तर संधी मिळालेली आहे। म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहा साहेबांचं, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माझ्यासाठी प्रयत्न केले होते, या गडकरी साहेब आहे, त्या सगळ्यांच्या सहकार्यानं मला राज्यसभा तिसऱ्यांदा मिळालेली आहे। आणि कदाचित रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये 6 वेळेला संसदेमध्ये राहण्याचा मान किंवा 6 वेळेला संसदेत राहण्याची संधी मला मिळालेली आहे। त्याबद्दल नरेंद्र मोदींचे हार्दिक आभार। आणि आज नागपूरमध्ये आलेलो आहे, ठीक आहे। 5 ओल्ड एज होम आहे आणि आमच्या सेंट्रलची जे 4 ओल्ड एज होम असल्याची माहिती दिली। आमच्या भारत सरकारची स्कीम आहे की एका जिल्ह्याला एक ओल्ड एज होम देण्याची स्कीम आहे। तर काही एनजीओनी अप्लाय करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा आणि विदर्भामध्ये या डिव्हिजन मध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या 11 जिल्ह्यामध्ये 11 आम्हाला ओल्ड एज होम देता येतील, असे प्रपोजल पाठवा असं पण सूचना दिलेली आहे। आणि नागपूर डिस्ट्रिक्ट मध्ये जवळजवळ 1,45,540 दिले होते, म्हणजे मंजूर केलेले आहे। त्याच्यामध्ये 40 कोटी रुपये काहीतरी मिळालेले, राहिलेले 60 कोटी रुपये जे आहेत ते लवकर देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर त्याचं जे रिनोव्हेशन आहे, डेव्हलपमेंट आहे, ते दिशाभूमीचं झालं पाहिजे। आणि एक अशी मागणी अनेक दिवसांपासूनची आहे की जी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची जमीन आहे बाजूला, कारण रोज अनेक वेळेला आपल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वेळेला लाखोच्या संख्येने लोक इथे येतात आणि लोकांची गर्दी होते। त्यामुळे बाजूला असणारी ती 20 एकर जागा आहे, ती जागा सुद्धा दीक्षाभूमीला मिळावी, इमारत बनण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि कारवाई आहे। शेकडो तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये आहेत सर, मात्र त्याच्यावर कारवाई नाही। अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे हजारो तक्रारी आहेत, त्या संदर्भात कुठली कारवाई नाही। महिला आयोगाकडे कुठली तक्रार, त्याची कारवाई नाही सर। सामाजिक न्याय विभाग आपल्याकडे येतो, त्या संदर्भात कारवाई व्हावी किंवा अॅट्रॉसिटीचं प्रमाण वाढावं, त्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे मला वाटतं? नाही, अॅट्रॉसिटीच्या केसेस जास्त वाढू नये ही आपली भूमिका आहे। आणि अलीकडे शहरामध्ये अॅट्रॉसिटीचं प्रमाण कमी आहे, पण खेड्यापाड्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या केसेस अजून होतात। आणि त्याचे कारण हे आहे की दलित समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये मोठी जागृती आलेली आहे।
त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये कोणी काही शिवीगाळ केली, दम दिला, काय तुपाटीत मारली, तरी पूर्वीच्या काळामध्ये लोक पोलीस स्टेशनला जात नव्हते. त्याच ठिकाणी तुम्ही व्हायची किंवा दलितांना वाटायचं की वाद नको म्हणून ते थांबायचे. पण आता एखादा अरे म्हटल्याबरोबर त्याला कार्य म्हणण्याची किंमत त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि कुणी काही उलट पुलट बोललं किंवा काय हल्ला केला किंवा आणि काही केलं तर पूर्वीच्या काळामध्ये 7 विषयावर अटक लागत होता. आता आमचं सरकार आल्यानंतर 14ला आम्ही 21 विषयावरती अट्रॉसिटी आम्ही लावतो. आणि त्यामुळं जर दलितांवर अन्याय केला तर लोक ताबडतोब पोलीस स्टेशनला जातात. त्यामुळं अत्याचाराचं प्रमाण खेड्यापाड्यामध्ये अजून आहे. ते कमी झालं पाहिजे. आमच्या मंत्रालयाचा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय खात्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, कोणावर सामाजिक अन्याय होता कामा नये. आणि अट्रॉसिटीच्या संबंधामध्ये आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे, या केस मध्ये नसणाऱ्या लोकांची नावं होऊ नये, पोलिसांनी चौकशी करावी आणि जो त्याला जबाबदार आहे अशाच लोकांवरती गुन्हा नोंदवला पाहिजे. इनोसंट लोकांवरती गुन्हा नोंदवू नये. आणि गावातला जे ग्रुप जो असतो जो त्या ग्रुपच्या विरोधामध्ये असतो तो ग्रुप त्यांना लोकांना सांगतो की ही नावं टाका, ती नावं टाका. त्यामुळं आपल्या समोरच्या विरोधकांना विनाकारण त्यामध्ये होण्याचा प्रयत्न हे ग्रुप करत असतो. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करूनच त्यांच्यावर गुन्हा लावावा. जे ज्यांचा संबंध नाही अशा लोकांवरती गुन्हा असा लावू नये असं आपलं मत आहे. आणि कुठे अट्रॉसिटी होऊ नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. सर मागे